गोवंडीमध्ये शिवाजीनगर इथे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना स्थानिकांनी घेराव घातला। प्रलंबित प्रश्नांवरून नागरिकांनी अबू आझमींना धारेवर धरलं तर त्यांच्या सहकार्याला चोप दिला। आझमी यांचा जवळचा सहकारी फाद आझमी आणि कार्यकर्त्यांना नागरिकांनी चोप दिल्यानं आता परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता। आता याच प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। आपल्यासोबत मयूर राणे उपस्थित आहे फोन लाईन वरून। आपण पाहतोय अबू आझमींना स्थानिकांनी घेरलेलं आहे। गोवंडीमध्ये दृश्य आहे, मयूर काय सांगशील? नक्कीच जर पाहायला गेलं येणारी महानगरपालिका निवडणुकाची जवळ आलेली आहे, ती कधी जाहीर होऊ शकते। मात्र जर पाहायला गेलं तर अबू आझमी यांच्या सहकाऱ्यांसोबत ते एका मैदानाच्या त्यांच्या वॉर्डमधील मैदानाच्या सुशोभीकरणासाठी कामाच्या निमित्ताने तिथे गेले होते। मात्र तेथील नागरिकांनी त्यांना तिथे घेराव घातला आणि तेथील काही प्रश्न असतील ते त्यांनी उपस्थित केले। मात्र ते निघताना त्यांचे जे सहकारी असतील त्यांच्यावर तिकडच्या नागरिकांनी आहे ते बेदम चोप दिलेला पाहायला मिळाला। पाहायला गेलं तर आता दोघांवरती ज्यांनी चोप दिला आणि जे सहकारी असतील अबू आझमी यांचे त्यांच्या दोघांवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। गोवंडी पोलीस असतील हे आता गुन्ह्याचा तपास आहे सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पाहायला गेलं हा जेव्हा चोप दिला त्याच्यानंतर त्या विभागात सध्या तरी आता तणावाची स्थिती आहे, ते आता सध्या झालेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील त्या विभागात आता ठेवण्यात आलेला आहे। नक्कीच मयूर, सविस्तर माहितीसाठी आपण हे दृश्य गोवंडीमधनं पाहतोय। अबू आझमी आहेत आणि स्थानिकांनी त्यांना घेरलेलं आहे। सहकाराला चोपलं या प्रसंगावरनं त्या स्थानिकांनी घेरल्याचं पाहायला मिळतंय। गोवंडीमधला हा सगळा राडा आहे। अबू आझमींना स्थानिकांनी घेरलाय। कल हम लोग एक जिम की ओपनिंग थी गार्डन में, रुखसाना सिद्दीकी वार्ड नंबर 136 में ओपनिंग थी। आमदार साहब के हाथों से होने वाली थी। हम लोग आमदार साहब के हाथों से करने के लिए हम लोग वहाँ पहुँचे तो 4-5 चरसी गंजेड़ी लड़के थे। तो गार्डन में चरस गांजा पीते हैं तो उनको रोका टोका गया और फिर वो बार बार अबू आझमी साहब के सामने आ रहे हैं, हमारे बॉस के सामने आ रहे हैं। तो सिक्योरिटी ने उनको हटाने की कोशिश की 2 से 3 मरतबा। वो लड़का बदतमीजी करना शुरू किया तो कार्यकर्ताओं ने उसको 2-4 लाफा मारा, जो भी मारा होगा, हाथ पैर से जो भी मारा, उसको चले गए। हम लोग जब रिटर्न आ रहे थे ओपनिंग करके, जब हम लोग रिटर्न आ रहे थे रिबन काट के, तो वो 4-5 लड़कों को लेके खड़ा था और उसकी आंटी या मम्मी जो भी है मुझे मालूम नहीं है, वो आई हमसे बात करने लगी। हम लोग उससे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।